स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। ऍक्च्युअली ना मी सध्या कोकण ट्रिप वरती आलेले आहे आणि ना आम्ही खूप छान अशा एका लोकेशन वरती यावेळी ना स्टे केलाय। होमस्टे आहे हा सका कदम म्हणून होमस्टेचं नाव आहे। मी ना आता त्याची टूर तुम्हाला देणार आहे। खूप सुंदर असा होमस्टे आहे। तुम्ही जर गोगरला वगैरे कधी आलात ना आणि तुम्ही जर राहण्यासाठी एखादं प्लेस शोधत असाल तर तुम्ही डेफिनेटली इथे राहू शकता। आमचा इथला एक्सपिरियन्स ना खरंच खूप छान होता आणि मेन पॉइंट म्हणजे ना कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाहीये। मला हा स्टे खूप जास्त आवडला पर्सनली, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा रेकमेंड करते। आता मी तुम्हाला ना ह्याची टूर देते की कशा पद्धतीचा हा होमस्टे वगैरे आहे आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगेन की किती चार्जेस वगैरे आहेत, इथे तुम्हाला जेवणाची वगैरे काय सोय आहे ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। थोडीशी ना आतमध्ये आहे ही प्रॉपर्टी। तुम्ही जर लोकेशन टाकलं ना गुगल मॅप वरती तर तुम्हाला सापडेल। इथून असं रोडने आलात ना की अगदी इझिली तुमच्या 4 व्हीलर वगैरे येतात। त्यानंतर ना हा मेन एंट्रन्स आहे। हा ना मेन एंट्रन्स आहे। इथे आलात तुम्ही की ह्या होमस्टेला येता। इथे तुम्ही समोर तुमच्या गाड्या वगैरे पार्क करू शकता। अगदी इझिली 4 व्हीलर होमस्टे पर्यंत येते। आता ना आपण आतमध्ये होमस्टे कसं आहे ते एक्सप्लोर करूयात। आता मेन गेट मधून एंटर केलं ना की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे भरपूर अशी झाडं पाहायला भेटतात। आता कोकणात जेमतेम जेवढ्या व्हरायटीची झाडं आहेत ना तेवढी ऑलमोस्ट सगळी झाडं तुम्हाला इथेच पाहायला मिळतील। आता इथून तुम्ही जर आतमध्ये एंटर केलात ना की ह्या साईडला तुम्ही पाहताय इथे ना यांचं ऑफिस आहे। तुम्हाला जर काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता। अगदी परसामध्येच त्यांनी गाड्या लावण्याची सोय केलेली आहे। तुम्ही तुमच्या 4 व्हीलर अगदी इझिली इथे पार्क करू शकता। त्यानंतर तुम्ही आतमध्ये एंटर केलात ना की लगेचच हे ऑफिस आहे। इथे तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता। मिस्टर संजेश कदम यांचा हा होमस्टे आहे। इथे तुम्ही पाहता त्यांच्या ऑफिसच्या ना एका बाजूला त्यांनी कॅरम, बॅट बॉल, फुटबॉल सारखे बरेच सारे आउटडोर गेम सुद्धा ठेवलेले आहेत। येताना ना तुमचे आयडी कार्ड्स वगैरे घेऊन या, म्हणजे इथे यांचं ऑफिस आहे। मग हे तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करून देतील। आता आपण ना ॲक्च्युली हा एरिया कसा आहे ते एक्सप्लोर करूयात। इथे आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही विहीर पाहायला भेटते की त्यांनी आता बंद करून ठेवली आहे। अशी लहान मुलं वगैरे तुम्ही सोबत आणलीत ना, वेडी मुलं तुम्ही सोबत आणलीत ना की मग ती मुलं असं विहिरीमध्ये वगैरे जातील। त्याच्यामुळे त्यांनी ना ही विहीर बंद करून ठेवली आहे सध्या। एवढा मोठा असा हा गार्डन एरिया आहे। इथे त्यांनी ना खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली। त्यांनी काय आता ना इथलं मेन अट्रॅक्शन आपण तिथे जाऊया। काल आमचं जायचं राहिलं होतं, ऍक्च्युली आम्हाला 1 दिवसाचा स्टे केलाय तरी पण आमचं इथे जायचं राहिलं होतं। इथे ना आजूबाजूला फिरण्यासारखी काही ठिकाणं सुद्धा आहेत, काही पक्षी वगैरे आहेत। त्या सगळ्यांचे चार्ट इथे तुम्हाला लावलेले दिसतील। आता हे जे तुम्ही पाहताय ना ह्याला मचाण असं बोलतात। तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट किंवा हाय टी वगैरे इथे बसून करू शकता, कारण की इथून दिसणारा व्ह्यू ना खरंच खूप जास्त अमेझिंग आहे। आता वरती जाऊन आपण एक्सप्लोर करूया। ह्याला ना ऍक्च्युली काहीतरी बोलतात, पण नाव आहे त्या काकांनी सांगितलं होतं। इथे वरती सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे। तुम्ही इथे बसून ना मस्त असं हाय टी वगैरे घेऊ शकता। खूप सुंदर बनवलंय आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघा, तुम्हाला फक्त डोंगर, खूप सुंदर सुंदर अशी आंब्याची झाडं, नारळाची झाडं हे सगळं पाहायला मिळेल। इतकं सुंदर लोकेशन आहे। संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही इथे बसलात ना तर खरंच स्वर्ग सुख आहे इथे। इथे हा एक त्यांनी स्पेशल असा फोटो पॉइंट बनवलेला आहे। तसं इथे बरेच सारे फोटो पॉइंट आहेत जिथे तुम्ही छान छान फोटोज काढू शकता। इथे ना हे सुद्धा एक सिटिंग अरेंजमेंट केलंय त्यांनी। खाली आणि वर दोन्ही साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे। तुम्ही इथे सुद्धा बसून मस्त असं चहा नाश्ता करू शकता।
ऍक्च्युली ज्या काकांचा हा होमस्टे आहे ना, आपण त्यांच्याशीच बोलूया थोडंफार, म्हणजे ते ना तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने सांगू शकतील की इथे काय काय फॅसिलिटीज वगैरे आहेत. सो तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू व्हेरी मच प्रणाली. असं कुठल्या गेस्टने सांगितलं ना आपल्याला की तुमची जागा फार आवडली, कारण माझी सगळी बेसिक जागा आहे, रॉ आहे, फार काही सुंदर वगैरे नाही आहे, पण असं बोलल्यानंतर असं वाटतं की देवाने कुठेतरी आपल्याला आशीर्वाद दिले. आता थोडंसं मी प्रॉपर्टीबद्दल सांगतो की आपल्याकडे 3 कॉटेजेस आहेत. आतमध्ये जो आहे तो फ्लोटिंग बेड वगैरे आहे आणि कम्फर्टेबल मॅट्रेस आहेत, कम्फर्टेबल अंगावर कम्फर्ट घ्यायची सोय आहे, ते सगळे व्यवस्थित आहेत. टॉयलेट वगैरे कसे आहेत ते आमचे गेस्ट सांगतील. खूप क्लीन आहेत, खूप म्हणजे खूप क्लीन आहे. सर्व्हिस इतकी छान आहे ना, आणि इथे जेवढे काही त्यांनी कामासाठी वगैरे ठेवले ते काका असू दे काकी असू दे, एवढे कोऑपरेटिव्ह आहेत ना, तुम्हाला इतकी मदत करतील. म्हणजे असं वाटतं की आपण एखाद्या घरी वगैरेच आहोत. जेवण अतिउत्तम असं जेवण आहे, घरची चव आहे जेवणाला, आणि ते वाढतात पण इतक्या प्रेमाने वगैरे की तुम्ही 2 घास जास्तच खाल. ऍक्च्युली कसं आता हा जो आहे तो थोडासा असा ग्रामीण भाग, त्याच्यामुळे आपल्या उद्योगातनं आजूबाजूला जो परिसर आहे, जिकडे जी लोक राहतात गावातली, त्यांना पण काहीतरी इन्कम सोर्स. नाही तर आजच्या तारखेला लोक बाहेरून माणसं घेऊन येतात, नेपाळवरून आले लोक, अजून कुठनं तरी आले, तर आपल्या गावातल्या आजूबाजूचे जे आपले जे परिवार आहेत त्यांना पण आपल्याबरोबर 2 पैसे कमवायचा एक सोर्स. आता आपल्याकडे जे आहे तो आहे इकडे गझेबो. हा जो आहे हा ओपन डायनिंग एरिया आहे. आपण नेहमीच जे आहे ते घरात, हॉटेलमध्ये, क्लोज रूममध्ये वगैरे जाऊन जेवतो, पण हा जो आहे हा ओपन डायनिंग आहे, गझेबो. आणि हा आहे आपला मचाण. मॅडम मी आपण कव्हर केला असेल. मला पण माहित नव्हतं ह्याचं नाव, मी मगाचपासून आठवत होते, पण आता काकांनी मला सांगितलं की ह्याला मचाण बोलतात. इकडे खाली जेवणासाठी 8 जणांची अरेंजमेंट आहे आणि वरती 4 जण आरामात बसू शकतात असं. परत आपल्याकडे ओपन ग्राउंड आहे की मुलं खेळू शकतात, आरामात बागडू शकतात. झाडं पण आहेत सगळी लावलेली. कोकणात जेवढी झाडं लागतात तेवढी जवळजवळ सगळी आहेत. हो, इकडे सगळी ही 72 काजूची झाडं आहेत पाठीमागे. आम्हालाच सगळं सुचलेलं आहे. ही सगळी अरेंजमेंट वगैरे. कसं मी पॅरामेडिकल मध्ये काम करतो, त्याच्यामुळे बरंचसं फिरणं वगैरे झालंय. त्याच्यामुळे लोकांना काय नक्की पाहिजे असतं, मला काय पाहिजे होतं ते सगळं मी एक्सपिरियन्स करून ते सगळं जे आहे ते साकारलं इथे. आता आपण मचान पाहिलं, गझेबो पाहिला, आता त्यांनी अजून एक कॉन्सेप्ट केली इथे, तो म्हणजे ना रोमिओ म्युझिक बार. इथे ना नो स्मोकिंग आणि नो ड्रिंकिंग असा हा रोमिओ म्युझिक बार आहे. इथे येऊन तुम्ही खूप छान छान अशी गाणी गाऊ शकता. तुमचा आवाज सुंदर नसला तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा तुम्ही गाणी गाऊ शकता. अगदी कॉन्फिडेंटली इथे नाचू शकता, तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत एन्जॉय करू शकता. मस्त अशा म्युझिक लाईट, फॉग लाईट वगैरे त्यांनी इथे लावलेल्या आहेत. आता आपण ऍक्च्युली जिथे आहोत ना, तो ह्यांनी ना रोमिओ म्युझिक बार म्हणून एक असं छोटासा सेटअप केलाय, जिथे तुम्ही तुमच्या ना पार्टीज वगैरे करू शकता. तुम्ही जे पॅकेज घेता ना त्या पॅकेजमध्येच हे इन्क्लूड आहे. तुम्ही रात्री मस्त असं मजा करू शकता. तुमच्या फॅमिली सोबत आला असाल, फ्रेंड सोबत आला असाल, तरी सुद्धा तुम्ही ना इथे नाईट टाइमला खूप मजा करू शकता. ह्याची कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला काका समजावून सांगतील की नक्की काय आहे हे. येस, हा आहे रोमिओ म्युझिक बार. बार म्हटल्यानंतर दारू वगैरे नाही, तिकडे लिहिलेलं आहे नो अल्कोहोल आणि नो स्मोकिंग. इकडे फक्त कसं की आपण बरेचदा गोव्याला वगैरे जातो, पण आपण आपली बहीण, आपली आई, आपली मुलगी, आपण त्या गोव्याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जायला थोडंसं हेजिटेट करतो. तर त्यासाठी इकडे आहे. इकडे तुम्ही गाणी म्हणू शकता. माझ्याकडे पूर्ण कॅरिओके सिस्टीम वगैरे आहे. सगळी इकडे आउजाची वगैरे सिस्टीम लावलेली आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण चांगला फील मिळेल. असं नाही की काहीतरी आपला स्पीकर वाजतोय आणि आपण काहीतरी गातोय, असं नाही. चांगली अद्ययावत सगळी इक्विपमेंट वगैरे मी इकडे करून ठेवलेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर इकडे येऊन नाचू शकता, गाऊ शकता आणि मजा करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना त्यांनी इथे हे फॉग लाईट सिस्टीम सुद्धा लावलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही इथे याल, हे एक्सपिरियन्स कराल ना, तेव्हाच तुम्हाला याची खरी मजा कळणार आहे. आम्ही ऍक्च्युली इथे राहिलो, पण ना हे मिस केलंय, त्याच्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसणार नाहीये. पण रात्रीचे काही शॉर्ट आहेत जे मी इथे ऍड करेन, ते तुम्हाला दिसतील. येस, थँक्यू.
त्यांनी असे हे लाईनीने कॉटेजेस केले, तिथे तुम्ही राहू शकता. मी ना आता तुम्हाला क्विकली एक रूम टूर देते, अगदी छोटासा रूम टूर देते, कारण आता आमची रूम खूप मेस्ट आहे, पण तुम्हाला आतून रूम कशी आहे ना ती आयडिया येईल. आता आपण ना रूम कसा आहे तो एक्सप्लोर करूया. मी ना तुम्हाला अगदी शॉर्ट अशी रूम टूर दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला इथे आल्यावरती कोणत्या टाईपचे रूम्स भेटणार आहेत. इथून ना आपण एंटर करतो. सगळ्यात पहिल्यांदा रूम मध्ये एंटर केलं की स्टार्टिंगलाच इथे वॉशरूम आहे. अगदी नीट अँड क्लीन वॉशरूम तुम्हाला इथे मिळेल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वॉशरूमच्या एक्सेसरीज ज्या आहेत ना त्या सगळ्या एकदम छान लावल्या त्यांनी, एकदम क्वालिटी आहे आणि खूप छान आहे सगळ्या एक्सेसरीज. इथे ना त्यांनी एक सिंक लावलेला आहे, वरती मस्त असा मिरर आहे, शॉवर सिस्टीम आहे, इथे तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता. हँगिंग स्टँड वगैरे सुद्धा लावलेले आहेत. वॉशरूम एकंदरीत नीट अँड क्लीन आहे. गिझर असल्यामुळे गरम पाणी थंड पाणी दोन्ही प्रकारचं पाणी तुम्हाला मिळेल आंघोळीसाठी. त्यानंतर ना आपण रूम मध्ये एंटर करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर हे ना टीव्ही युनिट आहे, टीव्ही दिलेला आहे. इथे ना यांचं वायफाय सुद्धा आहे, तुम्ही ना वायफाय फ्री कनेक्ट करू शकता. टीव्ही आहे आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बेड. अगदी मोठा क्वीन साईज असा बेड आहे. खूप छान अशा गाद्या आहेत, मस्त असे पिलो दिलेले आहेत. ऍक्च्युली हे कम्फर्ट वगैरे सुद्धा खूप छान दिलंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना ट्विन बेड सुद्धा दिलाय त्यांनी इथे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या ग्रुप सोबत आलात किंवा तुमची फॅमिली थोडी मोठी असेल ना, 4 लोकांची वगैरे फॅमिली असेल, तर तुम्ही ना डेफिनेटली ह्या रूम मध्ये राहू शकता. तुम्ही 4 एक फ्रेंड असाल तरी पण सुद्धा तुम्ही एक रूम घेऊ शकता, किंवा मग थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस पे करून तुम्ही 4-5 लोक एका रूम मध्ये राहू शकता. युरोपियन स्टाईलने ओपन वॉर्डरोब आहे तो. अच्छा, ओपन वॉर्डरोब आहे तो, फ्लोटिंग बेड. तर तुम्हाला असं वाटणार की हा हवेत आहे काय, अँगल जर तुम्ही घेतलात ना फोटो तसं वाटतं की हा फ्लोट होतो. इव्हन साईड टेबल्स वगैरे पण त्याला कुठेच खाली पाय नाही, साईड टेबल्स पण फ्लोटिंग आहे. आणि तो बंक बेड आहे. मोस्ट ऑफ आपण ज्यावेळेला कुठे पिकनिकला वगैरे गेलो ना, शेवटी आपण येऊन बसतो एकाच रूम मध्ये. त्याच्यासाठी मग हा मी कॉन्सेप्ट तसाच बनवला. कशाला 4 जण असतील तर 2-3 कशाला रूम घ्यायचे, आणि स्पेशियस आहे. हा खरंच 250 स्क्वेअर फीटचा आहे. लोकांचे जे आहेत ना ते समवेअर 140, 150, 120 याच्यातच असतात. लोकांचे कॉटेजेस वगैरे जे रूम आहेत ना ते लहान असतात बऱ्यापैकी. बरोबर. तुम्ही हा जवळजवळ 250 स्क्वेअर फीटचा बनवला की ह्याच्यात मॅट्रेस जरी टाकला ना 2 तरी होत आहे. असं कन्स्ट्रक्शन म्हणजे आपलं जे आहे बांधकाम ते लॅटराईट ची म्हणजे चिऱ्याचा दगड, इकडे कोकणात चिऱ्याचा दगड म्हणतात, त्याच्यामध्ये बनवलेला आहे. त्याला वार्निश केलंय वरती, त्याच्यामुळे त्याला थोडीशी शायनिंग आहे. आणखी रॉस ठेवलंय की इकडे आल्यानंतर आपण कोकणातल्या घरात राहिल्याचं एक आपल्याला फील यायला पाहिजे असं. आणि ऍक्च्युली हा जो बेड आहे ना, ह्या बेडला बंक बेड असं म्हणतात. इथे पण वरती एक माणूस अगदी इझिली झोपू शकतो. तुमच्यासोबत बेबी असेल आणि तुम्ही असेल ना तरी 2 लोक सुद्धा अगदी इझिली झोपतात इथे. हा जो बेड आहे ना मस्त असं फ्लोटिंग बेड आहे, तुम्ही इथून पाहू शकता. मी ना पुढे सिनेमॅटिक शॉट लावेन आता. अगदी मस्त मोठा असा मिरर दिलाय यांनी इथे. इथे ना साईडला 2 टेबल आहेत आणि ते सुद्धा फ्लोटिंग टेबल आहेत. खाली तुम्हाला कुठेही याच्या स्टँड वगैरे दिसणार नाही. खूप सुंदर रूम आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे इतका सुंदर स्टे होईल ना. तुम्ही जर घागर साईडला वगैरे आलात ना तर डेफिनेटली ह्या होमस्टेला एकदा नक्कीच थांबा. खूप छान एक्सपिरियन्स आहे इथला. आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आय एम शुअर की तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा इतकाच छान असणार आहे. आता तुम्ही ना पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे सिनेमॅटिक शॉट बघा. मी ही पूर्ण प्रॉपर्टी आहे ना ह्याचे सगळे सिनेमॅटिक शॉट पुढे लावते. इथे ना आता त्यांनी फोटो पॉईंट सुद्धा केले आहेत. तिथे तुम्ही छान छान असे फोटो काढू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना ते अशा पद्धतीचे झोपाळे वगैरे सुद्धा त्यांनी इथे लावले. तिथे तुम्ही बसू शकता. ह्या ना खॉट आहेत मस्त अशा.
इथे ना तुम्ही संध्याकाळच्या वेळी बसलात ना तर खूप सुंदर एक्सपिरियन्स घेऊ शकता. मस्त तुमच्या कुटुंबासोबत इथे बसा, छान अशा गप्पा मारा, खूप छान वाटेल तुम्हाला. इथे एकदा तुम्हाला दाखवते. तुम्ही मस्त असं फील करू शकता. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्ही जर ग्वाघरच्या नियर बाय कुठे छान असा होमस्टे शोधत असाल ना तर डेफिनेटली इथे नक्कीच या. खूप छान असा एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला. ते ना ॲक्च्युली जे इथले ओनर आहेत ना ते काकासुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप छान आहेत. इथला स्टाफ खरंच खूप जास्त छान आहे. त्याच्यामुळे ना अगदी घरी आल्यासारखं वाटेल तुम्हाला. घरापासून लांब आल्यासारखं अजिबात जाणवणार नाही. तुमच्या कुटुंबासोबत, फॅमिली, फ्रेंडसोबत तुम्ही कोणासोबतही इथे येऊ शकता. छान असा एक्सपिरियन्स तुमचा राहील जसा की आमचा होता. कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.